माझे गाव सुळे. 1500 लोकसंख्या असलेलं लहानसे खेडे, डोंगरावर वसलेले. पश्चिमेला डोंगरांची रांग, पूर्वेला लाकूडवाडीचा उंच डोंगराळ भूभाग, दक्षिणेला डोंगराळ भागातील शेती व उत्तरेला सुळे गावातूनच गडिंग्लजच्या उंबरवाडी महागावच्या लांबच लांब पसरलेल्या काळ्या कातळ भूभागाचे दर्शन हमखास होते. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. अशा दगडांमध्ये कोरलेल्या लेण्यांप्रमाणे माझे गाव डोंगराच्या पायथ्यापासून ते डोंगर माथ्यावर विराजलेले गाव म्हणजे साक्षात स्वर्गच. हिरव्यागार वनश्रेने नटलेले, निरनिराळे असंख्य पक्षी जणू गावात येणाऱ्यांचे स्वागत व जाणाऱ्यांना निरोप देण्याची आमची परंपरा आहे असेच भासवतात. राजश्री शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारातून तावून सुलाखून निघालेले व त्यांच्या आदर्शावर चालणारे, जातीभेद न पाळणारे गाव म्हणून लौकिक असलेले माझं गाव आजही वर्णभेद, जातीभेदापासून दूर आहे. म्हणूनच सन 1969-70 ला ग्राम पारितोषिक योजनेद्वारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीने जवळपास 1.25 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेमुळे पाण्याचा यक्ष प्रश्न निकाली काढला आहे. आज तागायत गावाला निर्मल ग्राम 2008, तंटामुक्त गाव 2008, समृद्ध ग्राम 2011, आदर्श सरपंच, यशवंत पुरस्कार, हगणदारी मुक्त गाव सारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. धार्मिक कार्यातही आम्ही एक पाऊल पुढेच. वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी, भजनी मंडळ, न चुकता वारीला जाणारा वैष्णवांचा मेळा, ही तर आमच्या गावची खरी विचारधारा. समतेची, अध्यात्माची, संस्काराची परंपरा जतन करणारी गावची ही मंडळी म्हणजे दयेचा सागर. सणासुदीचे सर्वांचे आकर्षण म्हणजे गणरायाचे आगमन. माझ्या सुळे गावचा वेगळाच भक्तिभाव. घराघरात पवित्र मंगलमय वातावरण, सर्वत्र आनंदी आनंद. लहान थोर साऱ्यांनाच वयाचा विसर पडलेला. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंतचा एक वेगळाच अनुभव. बाबतीत म्हणाल तर गावापासून दूर राहून सुळेकर ग्रामस्थ कबड्डी संघ कित्येक दशके त्या क्षेत्रात नावलौकिक कमावणारा गाव. ग्रामस्थ मंडळ मुंबई 10x10 खोली पारितोषिकांनी गच्च भरलेली आहे, ती याची साक्ष देते. आजही परंपरा अबाधित ठेवत गावात दरवर्षी कबड्डीचे सामने खेळवले जातात. तरुणाई तर गावच्या मध्यभागी असलेल्या वाड्याच्या परड्यात दररोज न चुकता कबड्डीचे सामने व सराव करतच असतात. आजही कबड्डीच्या खेळामुळे कित्येकांना खेळाडू म्हणून नोकऱ्या मिळालेल्या आहेत. बाळकडू मिळाल्यासारखे विद्या मंदिर सुळेच्या लहान मुलांनीही कित्येक स्पर्धांमधून विजेता कप जिंकून आणले आहेत.
शेतकरी कसा असावा याची चुणूक गावातील शेतकरी वर्गाने दाखवून दिली आहे. गावामध्ये कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय नसताना या वीरांनी गावात बागायती शेती विकसित केली. डोंगराच्या माथ्यावर ऊसाची लागवड केली. आभाळाला गवसणी घालण्याचाच हा जणू विडा. शिक्षण क्षेत्रात युवकांची कामगिरी पाहिली तर प्रतिकूल परिस्थिती त्यांनी कमालच केली आहे, करत आहेत. स्पर्धा परीक्षेतून उच्च पदाधिकारी असो, वैद्यकीय तज्ज्ञ असो, अभियांत्रिकी क्षेत्र असो की सामान्य गिरणी कामगार असो, पण प्रामाणिक इमाने इतबारे सेवा करत कुटुंबाची जबाबदारी घेत येणाऱ्या नवीन पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याचे काम करताना दिसतो. सहकाराच्या बाबतीत तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव ठेवून तरुणांनी स्वखुशीने स्वखर्चाने आम्ही सुळेकर वनीकरण संकल्प करून दरवर्षी न चुकता 1,00,000-2 लाख निधी गोळा करून 200 ते 300 रोपांचा वृक्षरोपण व संगोपन करून आदर्श घालून दिला आहे. त्याला जोडीस जोड म्हणून की काय संवेदना फाउंडेशनने सुद्धा वृक्षारोपण करून मोठा हातभार लावून आदर्श दिला आहे. वनीकरण संकल्प राबवणारे तालुक्यातील पहिले गाव म्हणजे माझे सुळे गाव. सैनिकांची परंपरा असणाऱ्या माझ्या गावाने अनेक शूरवीर दिले. शिवरायांची पवित्र भूमी असल्या महाराष्ट्रात शूरवीरांची परंपरा जोपासण्याचे काम मागील पिढीने केले आणि आजची तरुणाई त्यांचेच अनुकरण करीत आहेत. त्यांच्यातील देशप्रेम पाहून डोंगरावर बसले माझे गाव म्हणजे साक्षात शिवरायांचा रायगड असल्याचा साक्षात्कार होतो. डोंगरावर वसलेल्या माझ्या सुळे गावात इंग्रजाविरुद्ध उठाव करणारे देशप्रेमी होते. तसेच आजही सैन्य दलात कार्यरत असणारे उच्च अधिकारी आहेत आणि सैनिकांची तुकडी आहे. भारत चायना, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, कारगिल युद्ध अशा प्रत्येक आक्रमणात सुळेगावचा एक तरी योद्धा आहेच. शत्रूशी 2 हात करून समाजामध्ये अभिमानाने वावरताना पाहून सुळेगावातील प्रत्येकाची छाती गर्वाने फुलते. आमच्या गावातील अशा शूरवीरांना त्रिवार वंदन. त्यांच्या कार्याचा, शौर्याचा, त्यागाचा गौरव करावा तितका कमीच आहे. अगदी कालच माझ्या गावचे सुपुत्र श्री कै अमृत बछाराम मांगले त्यांना देश सेवा करत असताना वीर मरण प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. माझ्या गावच्या या सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम.